idea, the syllabus, all these points we have. Okay, so all these basic points we have seen about title of chapter, central idea, importance of the chapter, objective and outcome. After that, we have started with the basic Okay. So whether voice is audible to all? Smita, is it audible properly? Okay. Yes, ma'am. Yes. So central idea, title of the chapter, इम्पॉर्टन्स, ऑब्जेक्टिव्ह, आउटकम हे सगळं आपण बेसिक बघितलं. त्याच्यानंतर आपण बेस बँड कम्युनिकेशन आणि कॅरियर कम्युनिकेशनचा कन्सेप्ट रिपीट केला. ओके, सो ऑलरेडी दॅट पॉइंट वी हॅव सीन इन फर्स्ट चॅप्टर. अँड रिलेटेड टू AM, we have started with the first point, that is AM derivation. Now, what is basic working principle of amplitude modulation? काय होतं बेसिक वर्किंग प्रिन्सिपल, काय आहे amplitude modulationचं सांगा मला. काय बेसिक वर्किंग प्रिन्सिपल एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचं? काय चेंज होतं एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये? येस, गिव्ह द आन्सर्स. कुठला पॅरामीटर चेंज होतो? मॉड्युलेशन मध्ये दोन सिग्नल आहेत, कॅरियर सिग्नल आणि मॉड्युलेटिंग सिग्नल. सो इन modulation process, characteristics of carrier are changing with respect to characteristics of modulating signal. मग amplitude modulation मध्ये कुठली characteristic चेंज होते आणि कुठल्या characteristics कॉन्स्टंट राहतात? कॅरियर सिग्नलची कॅरेक्टरिस्टिक सेम राहते आणि फेज आणि फ्रिक्वेन्सी येस, टेक युअर आन्सर वन्स अगेन औदुंबर. काय होतं एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये? व्हॉट इज बेसिक वर्किंग प्रिन्सिपल ऑफ AM, FM, PM बघितलं आपण. कॅरियर चेंज होतं आणि फ्रिक्वेन्सी आणि फेज रिमेन्स कॉन्स्टंट. कॅरियर चेंज होत नाही, एम्प्लिट्यूड चेंज होतं. नावावरून लक्षात ठेवा. इन केस ऑफ एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन, जे नाव आहे ना तो पॅरामीटर चेंज होतो, एवढं लक्षात ठेवायचं, सिंपल. सो एम्प्लिट्यूड ऑफ विच सिग्नल? कॅरियर सिग्नल. एम्प्लिट्यूड ऑफ कॅरियर changes whereas phase and frequency remains same. Amplitude of carrier changes, phase and frequency remains same. That is the basic working principle of AM. तसं FM मध्ये काय होतं सांगा मला. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन मध्ये काय होतं? FM I will write here. कुठला पॅरामीटर चेंज फ्रिक्वेन्सी होतो? ऑफ कॅरियर चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू मॉड्युलेटिंग सिग्नल and phase and amplitude remains constant. Yes, correct. So here I will write in short. Frequency of carrier changes and phase and काय येईल इथं? Phase and amplitude remains the same. आणि थर्ड जे आहे फेज मॉड्युलेशन. फेज मॉड्युलेशन मध्ये काय होतं? कुठला पॅरामीटर चेंज Phase होतो? changing. येस, Phase. फेज ऑफ द कॅरियर चेंजेस. फेज चेंज होते आणि एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी काय राहते? एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी रिमेन्स सेम. हे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल आहे. आता आपण बघतोय, आता जे डेरिवेशन बघतोय ते आपण बघतोय एम्प्लिट्यूड मॉड्युलेशनचं. मग एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये बेसिकली दोन सिग्नल असणार आहेत. एक म्हणजे आपला कॅरियर सिग्नल असेल आणि दुसरा म्हणजे कुठला सिग्नल असेल? मॉड्युलेटिंग सिग्नल. मग एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये हा जो मॉड्युलेटिंग सिग्नल आहे, दॅट मॉड्युलेटिंग सिग्नल इज गोइंग टू change the characteristics of the carrier.
this modulating signal is going to change the characteristics of the carrier. So can we say that this modulated signal, understand it carefully, modulated signal जो आहे, so can we say it is a modified carrier? Can we say modulated signal is nothing but it is modified carrier? आणि त्याच्यामुळे कशामध्ये मॉडिफिकेशन झालेले, कॅरियरच्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये मॉडिफिकेशन झालेले. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की मॉड्युलेटेड सिग्नल इज अ मॉडिफाईड कॅरियर. मग आता एएम मध्ये जो काही आपला एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल आहे, व्हॉट एव्हर इज द एम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड सिग्नल आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कुठल्या सिग्नल एवढी असणार आहे? फ्रिक्वेन्सी ऑफ दिस एएम सिग्नल विल बी सेम एज विच सिग्नल? Carrier signal. Okay, correct. So it is same as that of the carrier signal. Phase सुद्धा ह्याची कशा एवढी असणार आहे? Frequency is same as well as phase is also same as the carrier signal. Only what parameter is going to change? Only, I will write here so that you will understand it. Only amplitude of AM signal will change with respect to what? Amplitude of AM signal will change with respect to what? कशानुसार चेंज होईल ते? It will change with respect to modulating signal. हे बेसिक प्रिन्सिपल आपण लक्षात ठेवायचं, so that it will be easy for you to understand the derivation for AM. ओके, लक्षात येते तुमच्या? मग आपण आता AM ची वेव्हफॉर्म याच्या आधी बघितलेली. ओके, सो जस्ट फॉर युअर रेफरन्स I will take that AM waveform also here so that you will understand it properly. AM signal कसा असतो बघा आता. See, yesterday I had told that I will share it, but again I could not remember that. Okay, so just hold on for 1 minute. I will share the video immediately. AM मध्ये ज्या 3 बेसिक केसेस आहेत त्याचे व्हिडिओ कसे काढायचे ते तुम्हाला पेन्सिल स्केच पेननी याच्यावरती ड्रॉ करून दाखवलेलं आहे एका पेपर वरती. So that videos you refer. Just wait 1 minute. I will share it on your WhatsApp group. Wait. Okay, so recently I have shared one video on your WhatsApp group, and that video is about the 3 cases of amplitude modulation. Okay, so you can go through that video so that you will understand properly how to draw the waveform for AM. Okay, so now I had told you that
the basic concept to draw the waveform of AM or shortcut to draw the waveform of AM, I had told you like this. Suppose, okay, I will take example of this one waveform. कुठले दोन सिग्नल असणार आहेत इनपुटला एम्प्लिट्यूड मॉड्युलेशन मध्ये? Which two signals will be there at input side for amplitude modulation signal? Which two signals are required? Tell me that names of the two signals which are required for amplitude modulation. Modulating signal and carrier signal. Yes, modulating signal and carrier signal. So first we have to draw the modulating signal, then we will draw the carrier signal. आता तुम्ही घेताना किती व्हॅल्यू घ्या amplitude ची. So based on values of your amplitude, your case will be decided that whether it is over modulation, under modulation or exact modulation. मग कशी ड्रॉ करायची डायग्राम बघा आता इथं. Suppose this is screen is visible to all? Yes, ma'am. Yes, ma'am. So shortcut Yes, ma'am. I have told you. Again I will repeat. This will be modulating signal. आता इथं जे दिसतायत स्केल वरून ते this VM it is slightly less as compared with the VC. म्हणजे समजा VM चं व्होल्टेज आहे 1.5 व्होल्ट आणि VC चं आहे 2 volt. Okay, so when VM is less than VC, that case it is called as the under modulation. मग काय होतं या केस मध्ये बघा. सपोज VM हा 1.5 आहे आणि हा VC हा 2 volt आहे. Okay, so in that case how it will process? हा x axis काढला आपण आधी. नंतर one more point you have to recall when you will draw the diagram. ह्या AM सिग्नल ची फ्रिक्वेन्सी ही व्हिज्युअली सुद्धा ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलची फ्रिक्वेन्सी व्हिज्युअली सुद्धा कॅरियर सिग्नल पेक्षा खूप कमी दिसायला पाहिजे. इट शुड नॉट हॅपन दॅट यू हॅव शोन सेम frequency for modulating signal as well as the carrier signal. Okay, so here frequency of modulating signal should be less as compared with frequency of carrier signal. मग पुढे काय करायचं? हा x axis ड्रॉ करायचा. Then draw the projections from this point. Zero चं projection घ्या, इथं घ्या, इथं घ्या. These projections are important to draw the waveform correctly. This points projection also you take just for your reference. Again, this point's projection you take here, this point. Then whatever is value of VC, आता suppose VC इथं 2 volt आहे. तर काय करायचं? अप्पर साइडला 2 volt वरती आणि लोअर साइडला 2 volt वरती you first draw one dotted line at upper side 2 volt and lower side 2 volt. Then that dotted line you have to consider as x axis of modulating signal. लक्षात घ्या 2 volt वरती म्हणजे इथं कुठलं व्होल्टेज आहे, कुठल्या सिग्नल एवढं आलं हे डिस्टन्स सांगा मला. हे जे मी इंडिकेट करते हे डिस्टन्स म्हणजे कुठल्या व्हॅल्यू एवढं आले? VM च्या का VC च्या? VC. 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 येस, VC इथं आहेच आहे. ती डॉटेड लाईन अशीच ठेवायची आणि ह्याला एक्स ऍक्सिस कन्सिडर करून हा मॉड्युलेटिंग सिग्नल ऍज इट इज इथं ड्रॉ करायचा. ऍज इट इज म्हणजे इथं जर 1.5 व्होल्ट असेल तर इथं तो सेमच यायला पाहिजे. त्याची फ्रिक्वेन्सी फेज सगळं म्हणजे थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, सेम ह्याची इमेज इथं पाहिजे यायला. सो दिस सिग्नल यू ड्रॉ ऍज इट इज. दिस विल बी फॉर पॉझिटिव्ह ऍक्सिस. म्हणजे बघा ह्या डायग्राम वरून सुद्धा एक इक्वेशन आपल्याला टॅली होऊ शकतं. इथं जे पुढे इक्वेशन आहे, एक इक्वेशन आहे इथं की AM चं व्होल्टेज, मॅक्झिमम व्होल्टेज ऑफ AM or voltage of AM is equal to what is given here? VC plus small vm. VC तर कॉन्स्टंट आहे प्लस स्मॉल vm म्हणजे काय? इथं तुम्ही वेव्हफॉर्म मध्ये तुम्हाला समजू शकतं की VC हा कॉन्स्टंट आहे सगळीकडे आणि त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, AM ची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू मॉड्युलेटिंग सिग्नलची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऍड केलेली आहे. एक फिक्स व्हॅल्यू ऍड केलेली नाही. त्यामुळे बघा आता AM चं व्होल्टेज सुद्धा प्रत्येक पॉइंटला चेंज होतंय.
ह्या पॉइंटला एएमचं व्होल्टेज किती सांगा मला. आता जिथं कर्सर ठेवलाय तिथं. व्हॉट इज व्होल्टेज ऑफ एएम ऍट दिस पॉइंट. एएमचं व्होल्टेज इथं कुठंतरी 0 आहे का. एएम ह्या सिग्नलचं व्होल्टेज इज इट 0 एनिवेअर इन दिस केस. हा जो आपला शेप आहे दिस इज आवर एएम सिग्नल. मग जसं ह्या मॉड्युलेटिंग सिग्नलला व्होल्टेज आहे, कॅरियर सिग्नलला व्होल्टेज आहे, तसं ह्या एएम सिग्नलला पण काहीतरी व्होल्टेज आहे. मग ते व्होल्टेज सुद्धा प्रत्येक पॉइंटला काय होतंय, चेंज होतंय. आणि कशाच्या अकॉर्डिंगली चेंज होतंय ते व्होल्टेज. इट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. कारण हेच इक्वेशन इथं ही कंडिशन रिप्लिकेट करतं की व्होल्टेज ऑफ एएम म्हणजेच VAM इज इक्वल टू VC म्हणजे कॅरियरचं अँप्लिट्यूड हे फिक्सच आहे 2 प्लस VM ची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आता प्रत्येक वेळेस VM ची व्हॅल्यू ह्या VC मध्ये ऍड होते आणि ह्याची जी रिझल्टंट व्हॅल्यू येईल ह्या व्हॅल्यू वरून एएम सिग्नलचं व्होल्टेज प्रत्येक पॉइंटला डिफाईन होतं. ओके, फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, इथं ह्या पॉइंटला मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज किती आहे सांगा मला. व्हॉट इज व्होल्टेज ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल ऍट दिस पॉइंट वेअर आय हॅव पुट कर्सर. दिसतंय ना सगळ्यांना ते. 2 volt. मॉड्युलेटिंग 2 volt, सिग्नलचं ma'am. म्हणलं मी. 2 volt. मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज विचारलं मी. एएमचं 2 व्होल्ट आहे, बरोबर आहे. दॅट इज करेक्ट. 0 हा volt. येस करेक्ट. मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज या पॉइंटला 0 व्होल्ट आहे. त्यामुळे काय येईल आपलं इक्वेशन बघा इथं. नाउ आय विल रफ दिस. आय थिंक इट इज क्लिअर टू ऑल. आता आपण काय बघतोय, VAM इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे तिथं, VC प्लस, आता मी इथं स्मॉल घेते, VC प्लस इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ VM. मग आता पहिला जो आता पॉइंट बघितला आपण एक कन्सिडर केला तर VC तर काय इथं सगळीकडं VC इज इक्वल टू 2 व्होल्ट आहे. मग आता जो पहिला एक पॉइंट मी तुम्हाला सांगितला होता त्या पॉइंटला VM सिग्नलचं अँप्लिट्यूड किती आहे. VM सिग्नल्स अँप्लिट्यूड 0 volt, ma'am. VM चं 0 आहे म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलचं अँप्लिट्यूड 0 आहे. त्यामुळं इथं काय येईल, VAM इज इक्वल टू काय येणार, VC ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 प्लस 0 इज इक्वल टू 2 व्होल्ट. म्हणजे बघा आता हे लक्षात येतं काय केलं आपण. बघा आता इथं हा पॉइंट, जस्ट अ मिनिट. ह्या पॉइंटला बघा इथं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज 0 आहे. त्यामुळे एएमचं व्होल्टेज काय, याचा फॉर्म्युला काय, VC प्लस व्होल्टेज ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल. VC 2 आहे, मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज 0 आहे. त्यामुळे इथं काय आलं आपलं एएमचं व्होल्टेज किती आलं. एएमचं व्होल्टेज टोटल ह्या पॉइंटला 2 व्होल्ट आलं ना. आता हा एखादा पुढचा पॉइंट बघा. आता ह्या पुढच्या पॉइंटला VC ची व्हॅल्यू 2 व्होल्ट सेमच राहणार आहे. पण इथं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज 0 आहे का ह्या पॉइंटला. इज इट 0. No, ma'am. इथं समजा काहीतरी आहे, आपण म्हणूया सपोज इट इज 1 व्होल्ट. लेट अस से ऍट दिस पॉइंट मॉड्युलेटिंग सिग्नल्स व्होल्टेज इज 1 व्होल्ट. मग एएमचं व्होल्टेजचं फॉर्म्युला काय, VC 2. VC ची व्हॅल्यू किती आहे 2. 2 प्लस ह्या पॉइंटला मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज किती आहे. व्हॉट इज व्होल्टेज ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल ऍट दिस पॉइंट, सपोज 1. म्हणजे एएमचं व्होल्टेज ह्या पॉइंटला किती येणार 2 प्लस 1 दॅट इज इक्वल टू 3. बरोबर आहे. इथं एएम सिग्नलचं व्होल्टेज 3 आलं. सपोज आता हा पॉइंट आहे जिथं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज मॅक्झिमम आहे. मी सपोज म्हणलं इथं की मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज आहे मॅक्झिमम म्हणजे 1.5 व्होल्ट. ओके, सो लेट अस से हियर मॉड्युलेटिंग सिग्नल्स व्होल्टेज इज 1.5. मग एएमचं व्होल्टेज इथं किती येईल, 3.5 किती येईल volt. एएमचं व्होल्टेज इथं 1.5. 3.5. VC 2 प्लस 3.5
म्हणजे हा पॉइंट जो आहे इथं एएमचं सिग्नल आपल्याला एएमचं व्होल्टेज आपल्याला मॅक्झिमम मिळतं, म्हणून ह्या पॉइंटला काय म्हणतात, एएम सिग्नल मधला कुठला पॉइंट म्हणतात सांगा मला. बघितलंय आपण ते. व्हॉट दिस पॉइंट इट इज कॉल्ड एज Peak point. 3.5 यायला बरोबर आहे की, बट व्हॉट दिस पॉइंट इट इज कॉल्ड एज विथ रिस्पेक्ट टू एएम, कुठलं व्होल्टेज म्हणतो आपण त्याला, और व्हॉट दिस पॉइंट इट इज कॉल्ड एज. Vmax. Yes, good. So this point it is called as the Vmax. म्हणजे हा झाला AM चा Vmax. म्हणजे तुम्ही जर रिलेट केलं दोन गोष्टीला तर बघा, हा जो फॉर्म्युला आपण इथं यूज करणार आहे त्या फॉर्म्युल्यावरूनच आपली AM ची वेव्हफॉर्म डिसाइड होते. ओके, आता हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल. बघा, पॉझिटिव्ह हाफ सायकलचं समजलं सगळ्यांना. आता इथं परत काय होणार, हा मॅक्झिमम पॉइंट आला, इथं परत एम मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज 1 असेल, इथं काय येईल 2 + 1, अगेन इट विल बी 3, अगेन ऍट दिस पॉइंट इट विल बी इक्वल टू 2. आता हे झालं पॉझिटिव्ह हाफ सायकल. आता ह्या पॉइंट पासून मॉड्युलेटिंग सिग्नलचं निगेटिव्ह हाफ सायकल चालू होतंय, म्हणजे व्हीएम ची व्हॅल्यू काय मिळणार आहे आपल्याला प्रत्येक पॉइंटला इथं. लेट अस से दिस पॉइंट. आता ह्या पॉइंटला मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज पॉझिटिव्ह असणार आहे का निगेटिव्ह असेल. Negative. निगेटिव्ह. हा, मग आता बघा निगेटिव्ह ह्याला काय होतं, लेट अस से, म्हणजे आपण काय म्हणू शकतो इथे एक आपण कन्क्लुजन लिहूया की फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ मॉड्युलेटिंग सिग्नल, for positive half cycle of modulating signal, always AM voltage किंवा voltage of AM signal is always AM voltage is काय येईल इथं, greater than carrier voltage. Is it correct? प्रत्येक ठिकाणी हे काय आलेलं व्हॅल्यू AM व्होल्टेजची VC पेक्षा जास्त आलेली आहे, कारण पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे, पॉझिटिव्ह व्हॅल्यू 2 मध्ये ऍड होती, म्हणजे ऑब्विसली दॅट व्हॅल्यू इट इज ग्रेटर दॅन 2 व्होल्ट. दिस इज फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल. ओके, नाउ so this case we have considered, so I will highlight it with some color. So this is for positive half cycle. Now next consider for negative half cycle. So let us consider for निगेटिव्ह हाफ सायकल. आता निगेटिव्ह हाफ सायकल मध्ये VC ची व्हॅल्यू सेम आहे, सो VC इज इक्वल टू 2 व्होल्ट. ओके, सो VC इट इज इक्वल टू 2 व्होल्ट. पण ह्या VM ची व्हॅल्यू काय होईल प्रत्येक पॉइंटला इथं, इट विल बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. सो फॉर एक्झाम्पल लेट अस सी दिस पॉइंट. आता इथं 2 व्होल्ट आहे, ठीक आहे. आता इथं काय होईल हे, और VC इज इक्वल टू -2, सॉरी ऍट दिस पॉइंट आय एम सेइंग, हे जे निगेटिव्ह हाफ सायकल आहे इथं सुद्धा VC ची व्हॅल्यू 2 आहे, आणि इथं पॉइंटला आता समजा हा पॉइंट मी बघितला तर इथं मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज किती असणार आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. Negative. Negative. Okay, so let us say here the voltage of modulating signal is -1. So what will happen? So at a particular point, if we consider the case VC is equal to 2 volt आहे, मग त्या पॉइंटला आपण व्होल्टेज ऑफ AM कसं कॅल्क्युलेट करणार, VC plus VM. Formula is same, VC plus VM, but for that case VC it is equal to 2 volt आणि VM ची व्हॅल्यू किती आहे, it is -1. So it will become 2 plus -1, म्हणजे काय होईल हे 2 - 1. त्यामुळे इथं व्हॅल्यू किती आली AM सिग्नलची 1 व्होल्ट. AM सिग्नलची व्हॅल्यू किती आली इथं 1 व्होल्ट. लक्षात येतोय का ग्राफ AM चा, ह्या पॉइंटला इथं 1 व्होल्ट आली व्हॅल्यू. ओके, बिकॉज इट इज 2 - 1. Now consider this point. At this point, what is value of VM signal? आपण 1.5 व्होल्ट एम्प्लिट्यूड कन्सिडर केले VM चं.
मॉड्युलेटिंग सिग्नलचं. ह्या पॉइंटला किती असणार आहे व्हॅल्यू मॉड्युलेटिंग सिग्नलच्या व्होल्टेजची सांगा मला. इथं +1.5 होतं, इथं किती असणार आहे? Yes, Audumbar, how much it will be here at this point? -1.5. Yes, it will be -1.5. म्हणजे परत okay, so I will make here dash. So at this particular point again, VAM is equal to same formula VC plus VM. So VC is equal to 2 volt plus in bracket -1.5 आलं. मग इथे किती येईल हिचं आन्सर 0.5 व्होल्ट. मग हे जे काही 0.5 व्होल्ट आहे, so what that 0.5 volt it is called as in terms of your AM signal. या पॉइंटला कुठला पॉइंट म्हणतो आपण? इथं जो आहे वेव्हफॉर्म मध्ये, इथं एक मिनिट हा, इथं जो पॉइंट आहे वेव्हफॉर्म मध्ये ह्याला कुठला पॉइंट म्हणतात AM मधला? हा V max झाला. हा कुठला आहे AM मधला पॉइंट? V minimum. V minimum. Okay, so you relate these things and try it from the basic point of view. की प्रत्येक वेळेस तुमच्या इक्वेशन वरून जर तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट केला तर दोन्ही गोष्टी टॅली होतात. पण आता तेवढं डीपली आपण एक्झाम मध्ये करत नाही. त्यामुळे मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म सांगितला इथं की इकडे एक लाईन, इकडे एक लाईन VC एवढी ड्रॉ करा आणि मॉड्युलेटिंग सिग्नल ऍज इट इज हे करा, त्याच्यावरती ओव्हरलॅप करा. दॅट विल गिव्ह यू द करेक्ट वेव्हफॉर्म ऑफ AM, कुठलीही केस असू द्या. आता इथं VM ची व्हॅल्यू कमी आहे VC पेक्षा, त्यामुळे ही अशी वेव्हफॉर्म आली. ही झाली अंडर मॉड्युलेशनची वेव्हफॉर्म. आता VM आणि VC सेमच असतील तर काय येईल बरं सांगा मला. आता समजा VM पण 2 व्होल्ट आहे आणि VC पण 2 व्होल्ट आहे, तर इथं काय येईल? हा फॉर्म्युला कसा चेंज होईल? 2 + -1.5 आलं होतं, तसं हे काय येईल? 2 + -2. दॅट्स वाय इन दॅट केस V minimum is equal to 0. त्यामुळे अंडर मॉड्युलेशन मध्ये कशी वेव्हफॉर्म मिळते आपल्याला? पॉझिटिव्ह सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल काय होतात अंडर मॉड्युलेशन मध्ये? आय विल जस्ट चेक इफ इट इज हॅव्हिंग कंडिशन हिअर. हा, हे बघा, ही एक्झॅक्ट मॉड्युलेशन मध्ये काय होतं? दोन्ही एकमेकांना असे एक्स ऍक्सिसला इंटरसेक्ट होतात किंवा दोन्ही एकमेकांना एक्स ऍक्सिस जवळ भेटतात असं आपण म्हणू शकतो. Because both are having same amplitude, so V minimum is equal to how much in this case? What is value of V minimum point for exact modulation? Yes, Shivani? 0 volt, ma'am. Yes, correct. 0 volt. हे झालं एक्झॅक्ट मॉड्युलेशन साठी. मग ओव्हर ही अंडर मॉड्युलेशनची झाली वेव्हफॉर्म. आता आपण वरती बघितली ती एक्झॅक्ट मॉड्युलेशनची झाली. अँड आय विल जस्ट चेक इफ आय कॅन फाइंड हिअर, अदरवाइज आय विल शो यू फ्रॉम इंटरनेट व्हॉट हॅपन्स इन केस ऑफ ओव्हर मॉड्युलेशन. आता ओव्हर मॉड्युलेशन मध्ये काय असते? VM ची व्हॅल्यू ही VC च्या व्हॅल्यू पेक्षा जास्त असते. त्यामुळं हे इक्वेशन जर आपण केलं टॅली तर बघा आता इथं काय होईल? VM ची व्हॅल्यू जास्त आहे VC पेक्षा, म्हणजे इथं काय येईल? सपोज 2 - 2.5. So it will come as -0.5 volt. त्यामुळं हा जो V मिनिममचा पॉइंट आहे इथं, हा जो V मिनिममचा पॉइंट आहे ओव्हर मॉड्युलेशन मध्ये, तो कुठं जातो? पॉझिटिव्ह हाफ सायकलचा V मिनिममचा पॉइंट निगेटिव्ह पोर्शन मध्ये जातो आणि निगेटिव्ह पोर्शन मधल्या V मिनिममचा पॉइंट, म्हणजे आता इथे एक्झॅक्ट होत आहेत इंटरसेक्ट. मग ओव्हर मॉड्युलेशन मध्ये VM जास्त असल्यामुळं हा पॉइंट इकडे एंटर होतो आणि ह्या निगेटिव्ह मधला पॉइंट इकडे एंटर होतो आणि आपल्याला काय मिळतं? तिथं ओव्हरलॅपिंग मिळतं. दॅट हॅपन्स इन केस ऑफ ओव्हर मॉड्युलेशन. ओके, सो इज इट क्लिअर? कन्सेप्ट समजला AM च्या वेव्हफॉर्मचा? Yes, students, is it clear? Yes, ma'am. Now we will come back to the derivation part. Okay, so तेच आता इथं आपल्याला बघायचंय. आपण काय पहिली स्टेप काय बघितली? मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज. सो हिअर स्मॉल VM इज इक्वल टू कॅपिटल VM साइन ओमेगा MT. हे इक्वेशन एक्सप्लेन करा मला कोणीतरी. स्मॉल VM म्हणजे काय?
What is meaning of that small Vm? Yes, please give the answer. Small Vm means what? And capital Vm means what? Small Vm means what? सांगा आन्सर. औदुंबर, स्मॉल Vm म्हणजे काय आणि कॅपिटल Vm म्हणजे काय? Small VM instantaneous value, capital V maximum voltage. Yes. Small Vm is instantaneous value and capital Vm it is the maximum voltage. Okay. So small Vm is equal to capital Vm into sin omega mt. व्होल्टेजला प्रत्येक वेळेस आपण त्याच्या फेजने मल्टिप्लाय करतो, त्यामुळे ती व्हॅल्यू इन्स्टंटेनियसली चेंज होती. हा जर पॅरामीटर इथं नसला असता तर डायरेक्ट ही व्हॅल्यू आपण कन्सिडर केली असती. हे झालं मॉड्युलेटिंग सिग्नलचं इक्वेशन. हे मी एक्सप्लेन केलंय काल पॉइंट वाइज हाऊ वी कॅल्क्युलेट द आन्सर्स. सो दिस इज मॉड्युलेटिंग सिग्नल्स व्होल्टेज equation. This is carrier signals voltage equation, Vc sin omega ct. Similarly, for Vm also how we can write instantaneous value of Vm, instantaneous value of Am signal is equal to voltage part of Am plus sin omega Am t. या दोनला जसं आपण लिहिलं तसंच आपण Am साठी काय लिहू शकतो? Instantaneous voltage of Am is equal to voltage component of Am into sin of omega Am t. But omega Am t will be same as which parameter? Here omega Am t च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण तिथं? Yes, give the answer please. What we can write instead of omega Am t? Omega C. Yes, करेक्ट. ओमेगा ct आपण इथं लिहू शकतो. ते आपल्याला पुढच्या सिम्प्लिफिकेशन स्टेप मध्ये करायचंय. आय थिंक अप टू दिस बेसिक पॉइंट इज क्लिअर टू ऑल. नाउ मग आता इथं बघा, फ्रिक्वेन्सी तर काही चेंज होत नाही, त्यामुळे आपण फ्रिक्वेन्सीवरती कुठलंच ऑपरेशन करणार नाही इथं. आता आपल्याला जो फॉर्म्युला बघायचा आहे तो फक्त कशासाठी बघायचा आहे? व्होल्टेज ऑफ Am. जे काही आपल्याला काम करायचंय ते कुठल्या पॉइंट साठी करायचंय? व्होल्टेज ऑफ Am. कारण फ्रिक्वेन्सी Am ची काढायची गरज नाही. फ्रिक्वेन्सी Am ची काय आहे? इट इज सेम एज कॅरियर. फेज इज ऑल्सो सेम एज कॅरियर. त्यामुळे आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं ह्या डेरिवेशन मध्ये? फक्त Am चं व्होल्टेज. मग कसं कॅल्क्युलेट केलं होतं आपण इथं Am चं व्होल्टेज सांगा मला, किंवा आपण हे जे काही इथं लिहिलंय ह्याच्यावरून, ह्या बेसिक फॉर्म्युलावरून सांगा मला कसं कॅल्क्युलेट केलं आपण Am चे इक्वेशन व्होल्टेज प्रत्येक ठिकाणी. व्होल्टेज ऑफ Am इज इक्वल टू काय? VC plus VM. येस, Vc प्लस Vm. म्हणजे Am चं प्रत्येक पॉइंटचं व्होल्टेज हे कसं कॅल्क्युलेट करतो आपण? Vc म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ कॅरियर प्लस इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ Vm. इथं सुद्धा बघा आपण कॅल्क्युलेट करताना प्रत्येक वेळेस त्याची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू घेतलेली आहे, एकच कुठली तरी व्हॅल्यू घेतलेली नाही. प्रत्येक वेळेस आपण मॉड्युलेटिंग सिग्नलची त्या पॉइंटची व्हॅल्यू कन्सिडर करून Am ची व्हॅल्यू आपण इथं कॅल्क्युलेट केलेली आहे. ओके, त्यामुळं इथं बघा Vam म्हणजे इथं ऍक्च्युली हे कॅपिटल पाहिजे, दॅट ओनली चेंज यू कॅन नोट डाऊन. हे सुद्धा कॅपिटल Vamच पाहिजे. कॅपिटल Vam म्हणजे Am सिग्नलचा व्होल्टेज कंपोनंट आणि स्मॉल Vam म्हणजे इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ Am सिग्नल. सो कॅपिटल Vam is equal to capital Vc plus small Vm. Okay, you just make this one correction. You can note down somewhere. हे स्मॉल Vm नको, इथं सुद्धा काय पाहिजे आपलं? कॅपिटल Vam. कॅपिटल Vam म्हणजे Am चा व्होल्टेज कंपोनंट आणि स्मॉल Am म्हणजे काय? Am ची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. सो इट इज व्हेरी सिंपल. Am ची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार आपण?
AM चा जो काही व्होल्टेज कंपोनंट आहे that will be multiplied by its frequency component. Then we will get instantaneous value of AM at each point. So here I will write VAM is equal to VC plus small VM. मग आता इथे थोडंसं सिम्प्लिफिकेशन करायचंय पुढं. बघा आता हे तिसऱ्या इक्वेशन पर्यंत लक्षात आलं सगळ्यांच्या. दिस इज फर्स्ट इक्वेशन VM चं, सेकंड आहे VC चं, आणि तिसरं काय घेतलं आपण, कॅपिटल VAM इज इक्वल टू, अगेन आय एम रिपीटिंग, दिस शुड बी कॅपिटल VAM. Capital VAM is equal to VC plus small VM. But what is formula for small VM? Small VM चा formula काय? From equation 1, here what we can write for small VM? Small VM म्हणजे AM ची modulating signal ची instantaneous value आहे. मग हे small VM चे equation काय? From equation number 1, small VM is equal to capital VM into sin omega mt. So we can replace this small VM by capital VM sin omega mt. लक्षात येते काय केलं ह्या स्टेप मध्ये आपण? Please give answer so that I can have confirmation that you are getting or not. Yes, Shivani, is it clear? Yes, ma'am, got it. स्मॉल VM च्या जागी आपण काय केलं, त्याचं ऍक्च्युअल व्हॅल्यू पुट अप केली, कॅपिटल VM इंटू साइन ओमेगा mt. नाउ with the basic equation of modulation index, काय modulation index चं इक्वेशन, स्मॉल m is equal to capital VM divided by VC, म्हणजे मॉड्युलेटिंग सिग्नलचं व्होल्टेज, it is divided by voltage of carrier. So we can get capital VM is equal to m into VC. So we can substitute this equation 5, capital VM is equal to m into VC. हे पाचवे इक्वेशन आपण चौथ्यामध्ये सबस्टिट्यूट करू शकतो. ओके, सो व्हॉट वी गेट हियर, VAM is equal to VC plus VM च्या ऐवजी काय सबस्टिट्यूट केलं आपण इथं, m into VC. VC plus m into VC in bracket sin omega mt. ह्याच्यातून कुठली टर्म कॉमन काढले पुढं, लक्षात येते का औदुंबर? स्टेप्स लक्षात येतात का? हे बघा इथं VM ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली, कॅपिटल VM इंटू साइन ओमेगा mt. नंतर VM च्या जागी काय सबस्टिट्यूट केलं, कॅपिटल VM इज इक्वल टू m इंटू VC. Modulation index, m is modulation index is equal to VM by VC. So here this VM it is replaced by m into VC. नंतर याच्यातनं जर VC कॉमन काढला आपण तर काय राहतं इन ब्रॅकेट, 1 plus what will remain here, 1 plus m sin omega mt. So this equation 6 is giving voltage component of AM. लक्षात येते इक्वेशन 6 पर्यंत? Is it clear? Yes, ma'am. This is the final voltage component of AM. VAM is equal to VC in bracket 1 plus n sin omega mt. हा झाला व्होल्टेज कंपोनंट. मग ऍक्च्युअल आपलं AM चं इक्वेशन काय आहे, स्मॉल VAM, or we can say that this capital VAM is voltage component of AM signal. So resultant AM signals instantaneous value is given by, काय होईल आता, ही जी काही टर्म आहे ही व्होल्टेजची आहे, ह्याला आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, त्याच्या फ्रिक्वेन्सी कंपोनंटने. सो हियर व्हॉट इक्वेशन वी हॅव सीन, स्मॉल VAM is equal to capital VAM into sin of ओमेगा AMT असं बघितलेलं आपण, पण ओमेगा AM is nothing but it is same as omega C. So we can write here as the small VAM is equal to capital VAM into sin omega C t. मग ही इथं व्हॅल्यू, ह्या इक्वेशन 6 मधली व्हॅल्यू इक्वेशन 7 मध्ये जर आपण सबस्टिट्यूट केली तर काय मिळते, सिम्प्लिफिकेशन बघायचं इथं, VC in bracket 1 plus m sin omega mt
इंटू साइन ओमेगा सी टी. इथपर्यंत सगळ्यांनी एकदा स्टेप्स बघा व्यवस्थित. आय विल जस्ट स्क्रोल इट वन्स अगेन. इथं स्मॉल व्हीएम ची व्हॅल्यू ठेवली, परत व्हीएम कशाने रिप्लेस केला आपण, एम इंटू व्हीसी. व्हीसी कॉमन काढला, 1 प्लस एम साइन ओमेगा एम टी. दिस इज व्होल्टेज कंपोनेंट, दॅट्स वाय resultant AM signal is equal to capital VAM into sin omega CT. मग काय लिहितं, VC in bracket 1 plus M sin of omega MT into sin of omega CT. मग हे सिम्प्लिफाय केलं तर काय येईल, पहिली टर्म काय मिळेल आपल्याला, VC into 1 into sin omega CT. So it will come as VC into sin omega CT plus सेकंड टर्म मध्ये काय मिळेल, this M into VC, it is coming here, M into VC sin omega MT into sin omega CT. Are you getting the steps? Yes, Srushti? येस मॅम. आता इथं बघा, आता इथं हा कॅपिटल बीसी इंटू साइन ओमेगा सीटी म्हणजे कुठला पॉइंट येतो किंवा कुठली व्हॅल्यू येते, कॅपिटल व्हीसी इंटू साइन ओमेगा सीटी म्हणजे कुठला सिग्नल आहे, कुठला सिग्नल मिळाला आपल्याला इथं, कॅपिटल व्हीसी इंटू साइन ओमेगा सीटी म्हणजे पहिल्या बेसिक इक्वेशन. सो दिस इज नथिंग बट कॅरियर प्लस, आता इथं काय आलंय, एम इंटू व्हीसी आणि साइन ऑफ ओमेगा एम टी इंटू साइन ऑफ ओमेगा सी टी. मग हे आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. मग बाय कन्सिडरिंग द ट्रिग्नोमेट्रिक जॉमेट्री, व्हॉट इज द इक्वेशन, साइन ए इंटू साइन बी इज गिवन बाय, साइन ए इंटू साइन बी जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळतं आपल्याला इथं, 1/2 हा स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला आहे. साइन ए इंटू साइन बी केलं तर इट इज इक्वल टू 1/2 cos of in bracket a minus b minus cos of a plus b. See this formula carefully. Sin a into sin b कसं होतं त्याचं इक्वेशन, 1/2 cos of a minus b minus cos of a plus b. So this formula you have to consider, this a is equal to sin omega c and b is equal to sin omega m. किंवा दोन्ही जरी तुम्ही कुठले कन्सिडर केले तरी रिझल्टंट व्हॅल्यू सेमच येते. मग काय लिहितं बघा, am is equal to vam is equal to, पहिली टर्म तशीच राहील, सी फर्स्ट टर्म will remain same, vc into sin omega ct प्लस काय लिहिलं इथं, mvc, इथं जे आलं होतं आपलं mvc त्याला काय लिहिलं डिवाइड बाय 2 इंटू कॉस ऑफ ओमेगा ct मायनस ओमेगा mt मायनस mbc by 2 cos of omega c plus omega mt. Are you getting this equation? थर्ड, हे लास्ट इक्वेशन लक्षात येते का सगळ्यांच्या बघा, कशावरून आलं ते इक्वेशन, आपण इथं जेव्हा आपण बघा या पहिल्यापासून स्टेप बघा, इथं जेव्हा आपण स्मॉल व्हीएम ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, त्यानंतर आपण व्हीएम ला रिप्लेस केलं कशाने, एम बाय व्हीसी ने. मग व्हीसी कॉमन काढला, 1 प्लस एम साइन ओमेगा एम टी. ऍक्च्युअल सिग्नल साठी ह्या पूर्ण टर्मला परत कशाने मल्टिप्लाय केलं, कुठल्या पॅरामीटरने मल्टिप्लाय केलं पूर्ण टर्मला, by which parameter we have multiplied this whole term? Yes, Srushti? Aishwarya? Yes, ma'am. We have multiplied this term by which term?
हे VAM ला कशाने मल्टिप्लाय केलं आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ AM सिग्नल काढण्यासाठी कुठल्या टर्मने मल्टिप्लाय केलं? साइन ऑफ ओमेगा CT. त्यामुळं काय आलं इथं बघा VC इन ब्रॅकेट 1 + M sin ओमेगा MT इंटू साइन ओमेगा CT. हे जर पुढे आपण सिम्प्लिफाय केलं तर हे असं येतं VC इंटू साइन ओमेगा CT ही पहिली टर्म झाली प्लस M इंटू VC इंटू साइन ऑफ ओमेगा MT इंटू साइन ऑफ ओमेगा CT. आता इथं साइनच्या दोन टर्मने मल्टिप्लाय केले एकमेकांना त्यामुळे ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युला यूज करायचा जो असा आहे sin A इंटू sin B इज इक्वल टू 1/2 cos ऑफ A मायनस B मायनस cos ऑफ A प्लस B. मग आता इथं जर आपण हे A म्हणजे ओमेगा C घेतला आणि B म्हणजे ओमेगा M घेतला तर वी कॅन राईट हिअर VC इंटू साइन ओमेगा CT प्लस पहिली टर्म तशीच राहील इथं काय येईल 1 VC/2. 2 कशामुळे आलं इथं 1/2 असल्यामुळे 1 MVC/2 इंटू cos ऑफ ओमेगा C मायनस ओमेगा M ब्रॅकेट कंप्लीट T मायनस MVC/2 इंटू cos ऑफ ओमेगा C प्लस ओमेगा M इंटू T. म्हणजे हे झालं बेसिक इक्वेशन AM चं. So this is giving us the basic equation of AM signal. So it consists of how many components are there in this equation? किती टर्म दिसत आहेत इक्वेशन मध्ये तुम्हाला? 3 टर्म्स आहेत. पहिले आहे VC इंटू साइन ओमेगा CT. So VC इंटू साइन ओमेगा CT is nothing but which signal? Carrier. That is carrier signal. Carrier signal. Yes. Second term आहे cos of omega C minus omega M G. So difference between carrier and modulating signals frequency. So it is FC minus FM and this signal it is called as which band in AM signal? Lower side band झाला हा FC minus FM जो कंपोनेंट मिळतो आपल्याला इथं त्याला म्हणतात लोअर साइड बँड. आणि थर्ड कंपोनेंट कुठला आहे फ्रिक्वेन्सी कंपोनेंट ओमेगा C प्लस ओमेगा M. So third component is addition of carrier and modulating signals frequency, that is FC plus FM. Addition of carrier and modulating signals frequency, that is FC plus FM, and that band it is called as the upper band or upper side band of the AM signal. Okay. So from mathematical equation we can see which components are present in AM. किती कंपोनेंट प्रेझेंट असतात AM च्या इक्वेशन मध्ये सांगा मला आणि त्याची नाव काय आहेत? Now you tell me from the explanation. 3 parameters, ma'am. Ha. First is carrier, second is LSB, and third is USB. Okay, so that's why I said whatever graphical representation we are having for any signal that is derived from its basic mathematical formula. आता जर AM चा फॉर्म्युला एवढाच असला असता हे कुठेतरी एकमेकांत सगळं कॅन्सल होऊन जर आपल्याला AM मध्ये फक्त एवढंच मिळालं असतं VAM is equal to VC into sin omega CT. म्हणजे याचा अर्थ काय झाला असता AM मध्ये फक्त एकच कंपोनेंट प्रेझेंट आहे आणि तो म्हणजे कॅरियर. बट फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन से there are 3 frequency components present in AM. First is carrier, second it is lower side band omega C minus omega M, and third one it is upper side band component. Okay. So these are the 3 components present in AM, and from that 3 components we can draw the frequency spectrum of AM. Okay, so this frequency spectrum we will see in the next lecture. मग तुम्हाला जर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला डिराइव द बेसिक इक्वेशन फॉर AM तर इथपर्यंतच लिहायचं फक्त. हे जे आता आपण इक्वेशन बघितले इथपर्यंत आणि खाली त्याचं डिस्क्रिप्शन. सो अप टू दिस पॉइंट ओनली यू राईट इफ द बेसिक डेरिवेशन फॉर AM इट इज आस्क्ड. आणि जर फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम विचारला तर देन यू हॅव टू गो फॉर द नेक्स्ट पॉइंट, that is frequency spectrum.
Okay, so I have uploaded these notes on your study material. You can just refer the notes. Okay, so for this point separately, आजच्या लेक्चरच्या नोट्स मध्ये मी हे PDF तुमची ऍड करते. So that you will able to or you will be able to understand this derivation. Okay, so is it clear? बेसिक इक्वेशन कसं आलं इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? Yes, any doubt in this? No, ma'am. So you just No, ma'am. go through that derivation once again. And in next lecture we will see the frequency spectrum of AM. Okay, so we will stop here. You just type your number in the chat box and you can leave the meeting.